नमस्कार, मी जी किरण स्पर्धा विश्व ऑनलाईन अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। दिनदर्शिका या चॅप्टरचा हा तिसरा व्हिडिओ आहे। पहिले दोन व्हिडिओमध्ये आपण त्याचे कन्सेप्ट बघितले, त्याच्यानंतर काही टाइप्स बघितले। या व्हिडिओमध्ये त्याच्या पुढचे टाइप्स बघा। टाइप नंबर 14, माधुरीचा 5वा वाढदिवस अजून 5 दिवसांनी आहे। जर आज 11 नोव्हेंबर 2022 ला शुक्रवार असेल तर माधुरीचा जन्म कोणत्या वारी झाला? ऑप्शन नंबर 1 गुरुवार, ऑप्शन नंबर 2 शुक्रवार, ऑप्शन नंबर 3 रविवार आणि ऑप्शन नंबर 4 शनिवार। बघा 2022 ला 5वा वाढदिवस, पाचवा वाढदिवस 2022, तर जन्म कधी झाला असेल? 5 वर्षापूर्वी, बरोबर? म्हणजे 2017 ला तिचा जन्म झाला असेल। येतं लक्षात? आता काय म्हणतात ते 11 नोव्हेंबर 2022 ला वार कुठला आहे? शुक्रवार। हा बेस आहे आपला। याच्यावरून आपल्याला काय करायचंय तर माधुरीचा जन्म कधी झाला असेल म्हणजे 11 नोव्हेंबर 2017 ला। आज आहे 5 दिवसांनी पुढे तिचा 5वा वाढदिवस आहे, बरोबर? मग याच्यावरती कसं काढणार? 11 नोव्हेंबर 2022 शुक्रवार असेल तर 5 दिवसांनी म्हणजे किती? 11 + 5 म्हणजे किती? 16 नोव्हेंबर। वार कुठला असेल? 5 दिवस पुढे शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार, बरोबर? बुधवार असेल। आता 5वा वाढदिवस हा 5वा वाढदिवस झाला, बरोबर? काय करायचं? जन्माची तारीख ही 5वा वाढदिवस आहे। आता जन्म किती दिवस पाठीमागे जावं लागेल आपल्याला? 5 वर्ष पाठीमागे जावं, म्हणून दिवस 5 वर्ष पाठीमागे, म्हणून 5 लीप इयर आहेत का याच्यामध्ये? कुठले? 2017 ते 2022 मध्ये आहे कुठलं? 2000 हे लीप इयर आहे, बरोबर? म्हणजे 1 लीप इयर असेल, बरोबर? हे आपल्याला मागे जायचं म्हणून मायनस होईल, -6 असेल, बरोबर? -6 म्हणून जन्म, माधुरीचा जन्म बरोबर। वार कुठला होता? 15 नोव्हेंबरला 16 नोव्हेंबरला बुधवार होता। 5व्या वाढदिवसा दिवशी बुधवार आहे, त्यातनं 6 दिवस मागे, बरोबर कुठला वार असेल? गुरुवार असेल। बघ 6 दिवस पाठीमागे जा। बुधवार, मंगळवार, सोमवार, रविवार, शनिवार, शुक्रवार आणि गुरुवार। 6 दिवस पाठी किंवा 1 दिवस पुढे। काय केलं आपण? 5वा वाढदिवस 2022 ला इथे जन्म झाला 2017 मध्ये, बरोबर? 5 वर्ष पाठीमागे 11 नोव्हेंबरला शुक्रवार आहे, तर 5 दिवसानंतर ती वाढदिवस आहे म्हणतात, म्हणून वाढदिवस कधी असेल? 16 नोव्हेंबरला असेल। 16 नोव्हेंबरला काय होता? बुधवार आला, तर बुधवार जर 16 नोव्हेंबरला हा 5व्या वाढदिवसा दिवशी, तर जन्म 5 वर्षापूर्वी झाला, म्हणून यातनं 5 पाठीमागे जावं लागेल, पण त्यात 1 लीप आहे म्हणून किती? 6 पाठीमागे जावं लागेल। 6 दिवस पाठीमागे म्हणजे किती आला? बुधवार मधनं 6 दिवस पाठीमागे असेल तर काय आलं? गुरुवार।
येतंय लक्षात? अशा पद्धतीने. पण जर मला डायरेक्ट सोडवायचं असेल एका स्टेप मध्ये तर मी कसे सोडवेल बघा. एकच स्टेप टाकायचं. मी हे 16 नोव्हेंबर वगैरे काहीच काढत बसणार. काय काढेल बघा, 5वा वाढदिवस अजून 5 दिवसांनी आहे, अजून 5 दिवस म्हणजे +5, अजून 5 दिवसांनी म्हणजे +5. हे झाले दिवसाचे. काय 11 नोव्हेंबर 2022 ला शुक्रवार होता, माधुरीचा जन्म. मी आज कन्सिडर केला, आज 11 नोव्हेंबर पासून मी कन्सिडर करतोय. अजून 5 दिवसांनी म्हणजे हे पुढे 5. पाठीमागे जायचंय वर्षाला. किती वर्ष पाठीमागे? 5 वर्ष प्लस एक लीप आहे. एवढं मला पाठीमागे जायचंय. किती आलं? 5 वजा 6 म्हणजे किती आलं? वजा 1 दिवस. बरोबर, वजा 1 दिवस. म्हणून जन्म बरोबर माधुरीचा जन्म काय दिलं होतं मला? शुक्रवार वजा 1 दिवस बरोबर काय? गुरुवार. का? तर 11 नोव्हेंबर 2022 काय दिलं होतं? शुक्रवार. बस एवढंच गणित करेल. एकच स्टेप मांडेल. +5 -6 म्हणजे किती? -1 आलं. शुक्रवार मधनं 1 मायनस केलं, किती आलं? गुरुवार आलं. तोंडी उत्तर निघालं. येत्या लक्षात? अशा पद्धतीने तुम्हाला हे सोडवावं लागेल. बघा पुढचं. सुधीरचा जन्म. सुधीरचा जन्म 28 मे 1980 रोजी झाला. तर 10 मार्च 2012 पर्यंत त्याचे वय किती असेल? ऑप्शन नंबर 1 31 वर्ष 9 महिने 11 दिवस. ऑप्शन नंबर 2 32 वर्ष 11 महिने 3 दिवस. ऑप्शन नंबर 3 32 वर्ष 7 महिने 18 दिवस. आणि ऑप्शन नंबर 4 32 वर्ष 3 महिने 5 दिवस. बघा कसं सोडवायचं. बघा कसं सोडवायचं. किती पर्यंत करायचं आपल्याला? 10 मार्च 2012 पर्यंत वय काढायचं. कधीपासून? 28 मे 1980 पासून 2012 किती मार्च? 10 मार्च म्हणजे 3 इथं आला. सुधीरचा जन्म कधीचा आहे? 1980 चा. मेचा आहे म्हणजे 5 किती आहे? 28. करा वजाबाकी याची. वजाबाकी करायची. 10 मधनं 28 जाईल का? नाही जाईल. बरोबर. मग इकडून 1 महिना इकडे घ्यावा. इकडून 1 महिना इकडे घेताना बघा किती दिवस घ्यायचे? तर पाठीमागे कंप्लीट असलेल्या महिन्याचे दिवस घ्यायचे. त्याच्या पाठीमागचा महिना कुठला? फेब्रुवारी. येते लक्षात? याच्या पाठीमागचा महिना कुठला? मार्च चालू आहे. कंप्लीट महिन्याचे दिवस घ्यायचे राहतात आपल्याला. म्हणजे पाठीमागचा महिना फेब्रुवारी. मग फेब्रुवारी कसा आहे? 2012 आहे. 2012 हे लीप वर्ष आहे. बरोबर. म्हणून फेब्रुवारीला दिवस किती असतील त्याचे? 29 दिवस असतील. ते 29 दिवस इकडे येते लक्षात? हे 29 दिवस इकडे. 29 प्लस 10 इज इक्वल टू किती झालं? 39. बरोबर. आणि आता ह्या 39 मधनं हे 28 मायनस केलं तर किती आलं? 11 दिवस. मग आता इथं 1 महिना तिकडे गेला. इथं किती राहिले? 2च महिने राहिले. बरोबर. 2 महिने राहिले याच्यामध्ये. आता त्या 2 मधनं 5 महिने जाते का? नाही. म्हणून काय?
इकडून 1 वर्ष इकडे घ्यायचं, म्हणून इथं किती 2011, इकडे 1 वर्ष गेलं 12 महिने तयार होतील, प्लस हे 2 बरोबर किती झालं 14 महिने. बरोबर. 1 वर्ष गेलं तर किती महिने असतात 12 महिने असतात, प्लस याचे 2, 12 2 14, 14 मधनं 2 मायनस 14 मधनं 5 मायनस केले, किती राहिलं 9 महिने राहिले. 2011 मधून 1980 मायनस करा, हे 20 वर्ष आणि वरचे 11 वर्ष म्हणजे किती 31 वर्ष. येतंय लक्षात. उत्तर किती आलं, उत्तर बरोबर 31 वर्ष 9 महिने 11 दिवस. एकतीस वर्ष 9 महिने 11 दिवस. ऑप्शन नंबर 1. इथून इकडे दिवस घेताना पाठीमागच्या कंप्लीट महिन्याचे दिवस घ्यायचे. जर समजा इथं 4 असतं, इथं 5 असतं, 3-4 ठिकाणी, म्हणजे मे चालू असतात, तर पाठीमागचा महिना कुठला एप्रिल, त्याचे दिवस घेतले गेले असते. त्याचे दिवस किती असतात 30 असतात. बरोबर. ते 30 दिवस घेतले गेले असते. इथं जर समजा एप्रिल असतं तर पाठीमागचा महिना कुठला मार्च, त्याचे दिवस घेतले गेले असते. मार्चचे दिवस एकूण किती असतात 31 असतात. त्याच्यामुळं एक आहे की इथं 30 घ्यायचं का 31 घ्यायचं का 29 घ्यायचं का 28 घ्यायचं, हे मात्र पाठीमागच्या महिन्यावर डिपेंड राहतं. लक्षात येतं. हे अचूक या पद्धतीने सोडवलं. बरीचशी लोक काय करतात 30 घेऊन टाकतात, बिनधास्त 30 घेतात. काय हे चुकीचं गणित राहील. त्याच्यामुळं पाठीमागच्या महिन्याचे जेवढे दिवस असतात तेवढे दिवस तुम्हाला त्याच्यामध्ये घ्यावे लागतील. इथं मार्च होता म्हणून फेब्रुवारीचे आपल्याला दिवस घ्यावे लागले होते. फेब्रुवारीचे दिवस मग 28 घ्यायचे का 29 घ्यायचे, तर 2012 हे लीप वर्ष आहे म्हणून फेब्रुवारीचे दिवस 29 असतील. म्हणून 29 प्लस हे 10 39 झालं. 39 मधून 28 मायनस केलं, 11 दिवस शिल्लक राहिले. इथं 3 होतं, त्यातला 1 महिना गेल्यामुळे 2च महिने शिल्लक राहिले. इकडून 1 वर्ष इकडे आणलं, 1 वर्षाचे 12 महिने, 12 प्लस 2 म्हणजे 14 महिने झाले. 14 तर 5 महिने झालं, 9 आलं. आणि 2011 शिल्लक राहिलं. 2011 2 1980 मायनस केलं, किती आलं 31. उत्तर किती आलं 31 वर्ष 9 महिने 11 दिवस. येते लक्षात. बघा दुसऱ्या व चौथ्या शनिवारी तसेच प्रत्येक रविवारी सुट्टी असेल तर महिन्याची सुरुवात शनिवारी होत असेल अशा 30 दिवसाच्या महिन्यात एकूण कामाचे दिवस किती. ऑप्शन नंबर 1 20, ऑप्शन नंबर 2 21, ऑप्शन नंबर 3 22, ऑप्शन नंबर 3 23. बघा काय म्हणतात 30 दिवसाचा महिना. महिना 30 दिवस. सुरुवातीचा दिवस काय म्हणतोय तो शनिवार. शनिवार पासून सुरुवात होती, म्हणजे 1 तारखेपासून. 1 8 15 22 1 आणि 7 8 8 आणि 7 15 15 आणि 7 22 22 आणि 7 29. या दिवशी काय असेल शनिवार असेल. या दिवशी काय असेल शनिवार. रविवार कधी कधी असेल 2 तारखेला असेल, 9 तारखेला असेल, याच्यानंतर 16 तारीख 23 तारीख 30 तारीख रविवार. रविवार किती झाले हो 5. रविवार किती झाले 5 झाले. याच्यामध्ये सुट्टी कधी असते दुसऱ्या आणि चौथ्याला. हे दुसऱ्याला एक आहे, चौथ्याला एक सुट्टी. बरोबर. म्हणून एकूण सुट्ट्या एकूण सुट्ट्या हे 5 रविवारचे प्लस 2 शनिवारचे 7 दिवस.
येतंय लक्षात? 7 दिवस सुट्टी असेल, प्रत्येक रविवारी सुट्टी आहे आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी आहे. रविवारचे 5 आणि शनिवारची 2, 7 दिवसाची सुट्टी, म्हणून कामाचे दिवस बरोबर. महिना कितीचा आहे? 30 दिवसाचा. 30 वजा 7 बरोबर किती? 23 दिवस. ऑप्शन नंबर 4 येते लक्ष. शनिवार काढले, रविवार 5 येतील, शनिवार 2 असतील, 5 आणि 2 7, 30 मधनं 7 मायनस गेलं, कामाचे दिवस किती आले? 23 दिवस. बघा सोपं होतं गणित. पुढचं गणित. 1 जानेवारी 2010 शुक्रवार होता, तर 31 जानेवारी 2012 कोणता वार असेल? ऑप्शन नंबर 1 सोमवार, ऑप्शन नंबर 2 मंगळवार, ऑप्शन नंबर 3 बुधवार आणि ऑप्शन नंबर 4 गुरुवार. सोपं आहे. 1 जानेवारी 2010, 31 जानेवारी 2012. बरोबर. खालच्या दिशेने बाण आहे, हे प्लस, हे पण प्लस. दिवस बरोबर. दिवस बरोबर. किती दिवस राहिले? 30 दिवस. एकूण दिवस. एकूण दिवस. आता दोन्ही एकत्रच लिहूया. दिवस किती? 30 राहिले प्लस. आता बघा वर्षाचं किती आहे याचं? 2 वर्ष. बरोबर. फरक किती? 2 वर्ष. याच्यात लीप आहे का कुठलं? नाही, लीप कुठलंच नाही. 2012 हे लीप आहे, पण जानेवारीचे 31 जानेवारी म्हणताय, तो फेब्रुवारीचे 29 दिवस येणार नाही याच्यामध्ये, त्याच्यामुळे हे आपल्याला कन्सिडर करता येणार नाही. टोटल आलं 32 दिवस. म्हणून बाकी दिवस किती राहिले? 32 डिवाइडेड बाय 7, 7 चौक 28 म्हणजे 4 बाकी दिवस. म्हणून हे किती होतं? हा जर शुक्रवार असेल तर हा कोणता वार असेल? शुक्रवार वजा अधिक 4 दिवस. शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार. म्हणजे काय? 31 जानेवारी 2012 शुक्र अधिक 4 दिवस. अशा पद्धतीने हे निघत असेल. काय केलं? हे निदान मांडलं तर मांडायची पण गरज नाही, डायरेक्ट ही स्टेप मांडू शकता तुम्ही. कारण तुम्हाला दिसतंय जानेवारी पासून जानेवारीला जायचंय. 1 जानेवारी आहे, 31 जानेवारी पाहिजे, म्हणजे किती? 30 दिवस आले. 2010 आहे, 2012 पाहिजे, म्हणजे 2 न वाढणार. लीप इयर मध्ये कुठलंच नाहीये. का तर 31 जानेवारी म्हणते, 29 फेब्रुवारी हा त्याच्यामध्ये येत नाही. त्याच्यामुळे 30 अधिक 2 बरोबर 32 डिवाइडेड बाय 7 म्हणजे 7 चौक 28. 4 दिवस शिल्लक राहिले. शुक्रवार मध्ये 4 दिवस मिसळा, शुक्रवार प्लस 4 म्हणजे किती आलं? मंगळवार. हे तोंडी गणित आपल्याला सोडवता येईल. बघा पुढचं गणित. जर आज शुक्रवार असेल, परवाच्या दिवशी 6 मे 2012 दिनेशचे लग्न होणार, तर त्याच्या लग्नाचा 4था वाढदिवस कोणत्या वारी असेल? म्हणजे पुढे ऑप्शन नंबर 1 गुरुवार, ऑप्शन नंबर 2 शुक्रवार, ऑप्शन नंबर 3 बुधवार, ऑप्शन नंबर 4 शनिवार.
त्याच्यामध्ये आज शुक्रवार, परवा वार कुठला असेल? शनिवार आणि रविवार. परवा वार कुठला? रविवार. डेट किती हो याची? 6 मे 2012. चौथा वाढदिवस. चौथा वाढदिवस कधी? 6 मे 2016. चौथा लग्नाचा वाढदिवस कधी? 2 मे 6 मे 2016. म्हणून आता दिवस किती जातील इथून बघायचं आता आपल्याला. हे रविवार पासून ही कन्सिडर केलं ना आपण. आता फक्त वर्षच कन्सिडर करतोय आपण. किती आहे? 2012 पासून 2016, 4 वर्ष. लीप आहे का त्याच्यामध्ये? हे मे आहे आणि हे पण मे आहे, म्हणजे 2016 च लीप वर्ष त्यात कन्सिडर होईल. का तर 29 फेब्रुवारी 2016 याच्यामध्ये, म्हणून एक लीपचा. येते लक्षात? किती झालं? 5 दिवस. बरोबर, 5 दिवस. म्हणून चौथा वाढदिवस लग्नाचा चौथा वाढदिवस रविवार अधिक 5 दिवस. बरोबर. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. काय आलं? शुक्रवार. काय केलं आपण? आज शुक्रवार असेल तर परवा रविवार असेल. 6 मे 2012 ला. याच्यानंतर पब्लिक असं करेल 2012 ला रविवार, 2013 ला सोमवार, 2014 ला मंगळवार, 2015 ला बुधवार आणि 2016 ला तिथे एक हे होईल का नाही, म्हणजे असं 2012 रवि, 2013 सोमवार, 2014 मंगळवार, 2015 किती 6 मे बुध आणि 6 मे 2016 हे आहे लीप इयर. बरोबर. एक सोडून देऊन पुढचा वार येईल. गुरुवार सोडला पुढचा आला शुक्रवार. असंही करेल पब्लिक. हे लीप बसावं लागेल. याच्यामध्ये काय आहे? फक्त दोघांची वजाबाकी प्लस लीप 5. रविवार मध्ये 5 मिसळायचं. याच्याही पलीकडे जाऊन जर तुम्हाला डायरेक्ट मेथडनं करायचं असेल गणित तर ते कसं करतात बघा. डायरेक्ट मेथडनं गणित करायचं. क्विक मेथड. पेपर मध्ये लिहिताना एका स्टेप मध्ये उत्तर आलं. आता एका स्टेप मध्ये कसं उत्तर येईल? आज आहे शुक्रवार. आज कुठला वार आहे? शुक्रवार. बघा, आज शुक्रवार. परवा म्हणते म्हणजे किती दिवस पुढं? 2 दिवस. परवा म्हणते म्हणजे 2 दिवस. बरोबर. हे दिवसाचं झालं. प्लस वर्षाचं. किती वर्षाचा? चौथा वाढदिवस म्हणजे 4 दिवस पुढं. प्लस लीप इयर आहे का त्याच्यामध्ये? काय 2012 आणि 2016. बरोबर. 2016 याच्यामध्ये एक लीप इयर येते. किती झालं? 5 4 ने 5 आणि 2 7. 7 डिवाइडेड बाय 7 म्हणजे काय? 0 वाढ.
बरोबर, बाकी शून्य आले म्हणून चौथा वाढदिवस, लग्नाचा चौथा वाढदिवस, शुक्र अधिक शून्य दिवस म्हणजेच काय असेल, शुक्रवार. शुक्रवार अधिक शून्य दिवस म्हणजे काहीच ऍड करा तुम्ही, शुक्रवारच असेल चौथ्या दिवशी. बस एकच स्टेप एवढी मांडायची आणि ही आपल्याला स्टेप मांडता आली पाहिजे. कॅल्क्युलेशन करताना एक स्टेप ज्यावेळेस तुम्हाला मांडता येईल त्यावेळेस तोंडी गणिताची उत्तर निघतील. यात काय दिवसाचा पार्ट आहे, हा वर्षाचा पार्ट आहे. बघा पुढचं गणित. रौनक श्रेयाचा भाऊ असून 3 वर्षांनी मोठा आहे. अश्लेषा रौनक पेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. तिघांचाही वाढदिवस एकाच दिवशी असतो. जर श्रेयाचा जन्म 2 मे 2010 रोजी रविवारी झाला असेल तर अश्लेषाचा जन्म कोणत्या वारी झाला? ऑप्शन नंबर 1 मंगळवार, ऑप्शन नंबर 2 बुधवार, ऑप्शन नंबर 3 गुरुवार आणि ऑप्शन नंबर 4 शुक्रवार. सहज आहे, पाठीमाग आपण बघितलं होतं असं. बघा रौनक इथं आहे श्रेया. आता श्रेया हा बेस आहे का, तर आपल्याला श्रेयाचा रविवार दिला. श्रेयाचा काय वार दिलाय? रविवार. ही बेस आहे म्हणून रौनक हा श्रेयाचा भाऊ असून 3 वर्षांनी मोठा आहे म्हणजे पाठीमाग 3 वर्ष असेल. बरोबर, पाठीमाग 3 वर्ष. आणि इथून अश्लेषा ही रौनक पेक्षा 5 वर्षांनी लहान आहे म्हणजे इथून ही अश्लेषा 5 वर्ष. अश्लेषा इथं 5 वर्ष. हे 5 कसं आहे? प्लस आहे. हे पाठीमागे जाते म्हणून हे 3 मायनस आहे. बरोबर, म्हणून दिवस एकूण दिवस 3 वर्ष पाठीमागे आहे म्हणून -3. पुढे 5 वर्ष जाते म्हणून +5. बघा 2010. इथं जर 2010 असेल तर हे कधी असेल? 2 वर्षांनी पुढे असेल 2012. बरोबर, म्हणजेच काय 2 वर्ष पुढे. दोन वर्ष पुढे असेल 2012 म्हणते म्हणून किती? 2 मे 2010 ला जर रविवार असेल तर 2 मे 2012 काय असेल? रविवार प्लस. आता बघा किती वर्षांना पुढे जाते? 2 वर्षांना. +2 अधिक. याच्यात लीप इयर आहे का? कुठलं आहे? कुठलं? 2012 चे एक लीप इयर आहे म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये इथं 29 फेब्रुवारी 2022 असेल का नाही म्हणून ते. रविवार नंतर 3 दिवस पुढे काय? रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. दिवस ऑप्शन नंबर 2 येतोय लक्षात. रौनक श्रेयापेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे म्हणजे श्रेयाला बेस दिला का, तर श्रेयाचं आपल्याला रविवार दिलाय 2010 म्हणून हे पाठीमागे 3 वर्ष आहे आणि रौनक पासून पुढे 5 वर्ष अश्लेषा आहे म्हणजे -3 अधिक 5 म्हणजे 2 वर्षांनी पुढे जाईल. ही जर 2010 असेल तर ही कशी असेल? 2012 असेल. म्हणून दोघांचं सगळ्यांच्या तारखा सेम आहे म्हणून 2 मे 2010 ला जर रविवार असेल तर 2 मे 2012 ला कोणता वार असेल? त्या रविवार मध्ये त्यातला वर्षाचा डिफरन्स किती आहे? 2 वर्ष. प्लस जर त्यात लीप इयर कुठला आहे का? आहे, त्याचं एक ऍड करावं लागेल आपल्याला
2 अधिक 1 म्हणजे 3 दिवसांची पुढे ढकललं जाईल, म्हणून रविवार प्लस 3 म्हणजे किती आलं? बुधवार. येते लक्षात? बघा पुढचं गणित. 2008 साली बाल दिन शुक्रवारी होता. तर 2013 साली 7 एप्रिलला कोणता वार असेल? ऑप्शन नंबर 1 शुक्रवार, ऑप्शन नंबर 2 मंगळवार, ऑप्शन नंबर 3 रविवार आणि ऑप्शन नंबर 4 शनिवार. सोपा आहे. बाल दिन बाल कधी असतो? 14 नोव्हेंबर. बरं, 14 नोव्हेंबर 2008 म्हणून 14 नोव्हेंबर 2008 2008 काढायचे का आपल्याला? 7 एप्रिल 2013 हा वार कुठला आहे? शुक्रवार. हा वार काढायचा. नोव्हेंबर एप्रिल आहे, एप्रिल पासून नोव्हेंबर कडे जाईल. चिन्ह वरच्या दिशेने आहे, पण मायनस होईल. इथं 8 आहे, 13 कडे खालच्या दिशेने हे असेल प्लस. बरोबर, छोट्याकडून मोठ्याकडे जायचे आपल्याला. हे चिन्ह प्लस येईल, हे चिन्ह मायनस, म्हणून दिवसभर. लक्षात येते का? बघा, दिवसभर एप्रिल पासून नोव्हेंबर पर्यंत जाणार आपण. 7 एप्रिल पासून 7 एप्रिल 7 दिवस झाले. किती दिवसाचा असतो एप्रिल? 30 दिवसाचा. फ्रायडे किती दिवस? 23 दिवस. 23 दिवस. बरोबर. ईडीसी काय आहे? 30 32 32 3 32 32 3. एप्रिल झाला. आता मे पासून आपल्याला ऑक्टोबर पर्यंत घ्यावं लागेल. मे पासून ऑक्टोबर किती आलं? 5 5 आणि 3 8 8 आणि 3 11 11 आणि 5 16. किती दिवस आले? 16 दिवस. प्लस 16 प्लस नोव्हेंबरचे किती? 14 दिवस. पण हे कसं आहे? यांचं चिन्ह कसं आहे? मायनस आहे. का? पाठीमागे झालं, म्हणून हे चिन्ह मायनस. इज इक्वल टू किती झालं? 16 आणि 14 16 आणि 14 30 30 आणि 23 53 वजा 53. बरोबर. वर्ष किती? 2013 वजा 2008 बरोबर किती आलं? 5. चिन्ह कसलं आहे? प्लस 5. लीप इयर आहे का त्याच्यामध्ये? नोव्हेंबर म्हणतोय 2008. 2008 जरी लीप इयर असलं तरी नोव्हेंबर चालू झाला, फेब्रुवारी होऊन गेला, त्यामुळे 8 येणार नाही. मग पुढचा कुठलं लीप इयर? 2012 असेल. बरोबर आहे. 2012 म्हणजे किती? 1 लीप इयर. बेरीज किती झाली हो याची? 5 आणि 1 6. 53 मधनं 6 मायनस गेलं, वजा 47. किती आलं? वजा 47. म्हणून वजा 47 आलं. डिवायडेड बाय 7. 7 ला आपण डिवाइड केलं, किती झालं? 7 7 42. राहिले किती? 5 राहिले. कसं आहे? वजा 5 बाकी दिवस. वजा 5 बाकी दिवस आहेत, म्हणून शुक्रवार वजा 5 दिवस.
शुक्रवार मधनं 5 दिवस मायनस केले बघा, शुक्रवार मधनं 5 मायनस केले, गुरुवार, बुधवार, मंगळवार, सोमवार आणि रविवार. 5 मायनस करा किंवा 2 पुढे सरका. काय आलं? रविवार. ऑप्शन नंबर 3 येते लक्षात. दिवस काढले. याच्यामध्ये दिवस आपल्याला पाठीमागे जायचंय 7 एप्रिल पर्यंत, बरोबर. पाठीमागे जायचंय म्हणून काय चिन्ह कशी येतील? मायनस येतील. आणि ह्या सालांमध्ये कसं आहे? पुढे जायचं म्हणून चिन्ह काय येतील? प्लस येतील. येते लक्षात. बेरीज किती आली या सगळ्यांची मिळून? वजा 47 आली, डिवायडेड बाय 7, वजा 5 बाकी, शुक्रवार मायनस 5 म्हणजे किती आलं? रविवार. लक्षात येते. हे डायरेक्ट मेथडनं जरी करायचं असतं एका स्टेप मध्ये, तर एका स्टेप मध्ये हे असं बसलं असतं. एका स्टेप मध्ये हे अशा पद्धतीने बसलं. दिवस बघा. आता मला नोव्हेंबर दिलेला आहे, एप्रिल पाहिजे, बरोबर. एप्रिल पाहिजे म्हटल्यानंतर मला पाठीमागे जायचं. 7 एप्रिल पासून किती? हे 23 प्लस ईडीसी चे 16 प्लस 14, याचे चिन्ह आहे मायनस. पुढं जायचंय आता वर्ष, बरोबर. म्हणून प्लस किती वर्ष जायचंय? 4 वर्ष, 5 वर्ष, बरोबर. 8 पासून 13 जायचे म्हणून हे 5 वर्ष. त्याच्यामध्ये एक लीप आहे, बरोबर. किती आलं? हे झालं टोटल 53 वजा प्लस 6 म्हणजे किती? 47 वजा 47 डिवायडेड बाय 7, 7 चौको 42 वजा 5 दिवस आलं म्हणून किती? 7 एप्रिल 2013. शुक्र चा 5 दिवस म्हणजे किती आलं? रविवार. हे जे आहे हे मी एका स्टेप मध्ये मध्ये हे इथं वेगळं वेगळं दिलं. इथं काय? हा दिवसाचा पाठ, हा आणि हा वर्षाचा पाठ. हा दिवसाचा पाठ आणि हा वर्षाचा पाठ. इथं सेपरेट करून दाखवलं, इथं मात्र एकत्र करून. येते लक्षात. अशा पद्धतीनं हे सोडवावं लागेल. बघा पुढचं कधी. खालीलपैकी कोणते लीप वर्ष आहे? 1900, 1990, 2400 आणि 1800. आता लीप इयर्स कशाला म्हणतात? लीप वर्ष. वर्षाला 4 ने भाग आणि शतकाला 400 ने भाग. वर्षाला 4 ने पूर्ण भाग जातो आणि शतकाला 400 ने पूर्ण भाग जातो, त्यावेळेस त्याला काय म्हणतात? लीप वर्ष म्हणतात. आता याच्यामध्ये 1900, 2400 आणि 1800 याच्यामध्ये फक्त 2400 ला 400 ने भाग, बरोबर. फक्त 2400 आणि 1990 4 ने भाग जात नाही. का? 4 न भाग येताना शेवटच्या जे 2 अंक असतात त्याच्या संख्येला त्या 4 न भाग जात असेल तर त्या संख्येला 4 न पूर्ण भाग जातो, अशी कसोटी आहे आपली, बरोबर. म्हणून हे नाही, हे नाही, हे नाही, आहे काय? 2400.
येते लक्षात? सोपं आहे. पुढचं गणित. ऐश्वर्याचे लग्न 12 एप्रिल 2017 रोजी रविवारी झाले. प्रत्येक वर्षी ते लग्नाच्या वाढदिवसाला हॉटेलमध्ये पार्टी करण्यासाठी जातात. मात्र वाढदिवस मंगळवारी व शुक्रवारी आल्यास त्यांना पार्टी करण्यासाठी जाता येत नाही. तर लग्नापासून पुढील 10 वर्षात त्यांनी किती वेळा लग्नाच्या वाढदिवसा दिवशी हॉटेलमध्ये पार्टी करण्यासाठी जाता आले नाही? ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 3, ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 1 2, ऑप्शन नंबर 2 3, ऑप्शन नंबर 3 4 आणि ऑप्शन नंबर 4 5. बघा, ऐश्वर्याचं लग्न ऐश्वर्याचं लग्न झालं. ऐश्वर्याचं लग्न 22 एप्रिल 17. वार कुठला आहे? रविवार. बरोबर. पुढचे 10 वर्ष म्हणजे 22 एप्रिल 2018. वार कुठला असेल? 1 न वार पुढे सरते, कुठला असेल? सोमवार. 2019 वार कुठला असेल? मंगळवार. बरोबर. आता बघा, 22 एप्रिल 2020 हे लीप इयर. हे काय आहे? लीप इयर. म्हणून 1 न पुढे दिवस वाढेल. मंगळवारचं काय होईल? बुधवार सोडून गुरुवार. लक्षात घेतंय? याच्यानंतर 2021 शुक्रवार, 2022 शनिवार, 2023 रविवार, बघा 10 वर्ष म्हणजे किती? 2017 ते 2027 पर्यंत आपल्याला जायचं. 2023 झालं. आता 22 एप्रिल 2024 हे काय आहे? हे आहे लीप वर्ष. बरोबर. लीप वर्ष आहे म्हणजे याच्यामध्ये 29 फेब्रुवारी दाटलेला असेल. म्हणजे रविवारचं काय होईल? 1 सोडून पुढचा रविवार, नंतर सोमवार सोडून मंगळवार. बरोबर. बघा कसं सोडवायचं. ऐश्वर्याचं लग्न कधी झालं? 22 एप्रिल 2017. वार कुठला? रविवार. पुढचे किती वर्ष? 10 वर्ष म्हणजे 2017 ते 2027. पुढचे 10 वर्ष. बरोबर. म्हणून 2018 कुठला असेल? सोमवार असेल. का? तर हे सामान्य वर्ष आहे. 1 दिवसानं पुढं त्याच तारखेला 1 दिवस पुढे वाढतो. बरोबर. पुढच्या वर्षामध्ये 2019 1 दिवस पुढे वाढेल. सोमवार नंतर मंगळवारी. आता 22 एप्रिल 2020 हे लीप इयर. म्हणजे काय होईल?
2 न वाढेल, मंगळवार नंतर बुधवार सोडून गुरुवार, लीप आहे म्हणून 1 सोडून पुढे आले, येते लक्षात. याच्यानंतर 21 शुक्रवार, 22 शनिवार, 23 रविवार, आता 22 एप्रिल 2024. हे लीप इयर आहे, म्हणजे 29 फेब्रुवारी यांच्यामध्ये कुठेतरी असेल, म्हणून रविवार सोमवार सोडून मंगळवारी लीप वर्ष, बरोबर. याच्यानंतर 2025 बुधवार, 2026 गुरुवार आणि 2027 शुक्रवार. येते लक्षात. तो काय म्हणतो की त्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या कधी कधी जाता येत नाही, एकतर मंगळवारी जाता येत नाही. मंगळवारी आणि शुक्रवारी त्यांना जाता येत नाही. ठीक आहे, मंगळवारी आणि शुक्रवारी. हा मंगळवार 1, शुक्रवार 2, हा मंगळ 3 आणि शुक्र 4. किती वेळा नाही जाता येईल? 4 वेळा जाता येईल. पार्टीला किती वेळा जाता येणार नाही? पार्टी जाता येणार नाही. ऑप्शन नंबर 3 बरोबर. 4 वेळा पार्टीला जाता येणार. फक्त लीप आहे तिथं मात्र तुम्हाला पुढचा दिवस घ्यावा लागतो. काय ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. रविवार सोमवार मंगळवार लीप इयर येतं म्हणून बुधवार सोडला, गुरुवार घेतला, शुक्रवार शनिवार रविवार. त्याच्यानंतर लीप इयर येतं म्हणून सोमवार सोडला, मंगळवार घेतला, त्यानंतर बुधवार गुरुवार आणि शुक्रवार. येते लक्षात. मंगळवारी शुक्रवारी जाता येत नाही, म्हणजे 2019 2021 2024 आणि 2027 ला त्याला पार्टीला जाता येणार नाही. बघा पुढचं गणित, बघा पुढचं गणित. 9 सप्टेंबर 2022 रोजी कोणता वार? डायरेक्ट वार विचारला. ऑप्शन नंबर 1 सोमवार, ऑप्शन नंबर 2 रविवार, ऑप्शन नंबर 3 शनिवार आणि ऑप्शन नंबर 4 शुक्रवार. याच्यामध्ये काहीही कंपॅरिझन दिले नाही. ह्याला एवढा वेळ तर त्या तारखेला किती वार असेल असं काहीच नाही दिलं. त्यामुळे डायरेक्ट वार जर आपल्याला काढायचा असला तर हे 2 लक्षात ठेवायचे. हे 2 काय आहेत? हे जानेवारी ते डिसेंबर आहे. हे लक्षात ठेवायचं. 033 614 625 035 असं लक्षात ठेवा. काय? 033 614 625 035. जानेवारीला त्याचा कोड 0 आहे, फेब्रुवारीचं 3 आहे, मार्चचं 3 आहे, एप्रिल 6 आहे, मे 1 आहे, जून 4 आहे, जुलै 6, ऑगस्ट 2, सप्टेंबर 5, ऑक्टोबर 0, नोव्हेंबर 3 आणि डिसेंबर 5. हे कोड आहेत त्याचे. हे पाठच ठेवायचे मोबाईल नंबर सारखे. 033 614 625 035. याच्यामध्ये मात्र शनिवार पासून शुक्रवार पर्यंत द्यायचं, 0 पासून ते 6 पर्यंत नंबर द्यायचे. येते लक्षात. शनिवार ते शुक्रवार 0 पासून 6 पर्यंत. बघा हे कसं सोडवायचं. 9 सप्टेंबर काय? पहिल्यांदा एक लक्षात ठेवा की 2000चं जे शतक आहे म्हणजे 20वे शतक आहे. काय म्हणजे याच्यामध्ये
1900 आपल्याला काय विचारले 2022 विचारले म्हणून हे लक्षात ठेवा 2000 ते 2100 पर्यंत असं जर असेल तर आपण जी पद्धत वापरतोय ती पूर्ण वापर बेरीज ऍज इट इज घ्यायची बेरीज काय घ्यायची ऍज इट इज घ्यायची पण जर 1900 ते 2000 पर्यंत जर असेल तर एक्स्ट्रा एक ऍड करायचा एक्स्ट्रा एक मिसळा किती मिसळायचा एक एक्स्ट्रा मिसळायचा बघा काय सांगितलं आपल्याला 9 सप्टेंबर 2022 9 ला 9 चालत सप्टेंबरचा कोड किती आहे 5 आहे बघा सप्टेंबरचा कोड किती आहे 5 आहे साल 22 आहे 22 ला 22 लिहून टाका याच्यानंतर लीप लीप किती आले हो याच्यामध्ये 22 डिवाइडेड बाय 4 म्हणजे किती आलं 5 जो भाग बसतोय तो घ्यायचा 22/4 4 ने भाग दिला किती आलं 4/20 5 लीप आहे बेरीज करायची 5 आणि 5 10 2 12 12 9 21 1 2 2 आणि 2 4 41 41 41 डिवाइडेड बाय 7 बरोबर किती झालं 7 5 35 बाकी किती राहिली 6 बाकी राहिली बाकी किती राहिली 6 बाकी राहिली म्हणून ही 6 बाकी वार कुठला असेल शुक्रवार असेल म्हणून 9 सप्टेंबर 2022 वार कुठला असेल शुक्रवार लक्षात येते काय केलं 9 सप्टेंबरला 9 ला 9 सप्टेंबरचे कोड लिहिला 5 लिहिला 22 साल होतं तर 22 ला 22 लिहिलं लीप किती आहे ते बघितलं 22/4 लीप किती आहे लीप 22/4 बरोबर 5 हे 5 ला 5 इकडे लिहिलं बरोबर जो भाग बसतो तो बेरीज केली 41 आली 41/7 41/7 म्हणजे किती राहिली 6 बाकी राहिली 6 बाकी जी बाकी राहिली त्याचा कोड मी बघितला कुठला वार आहे कुठला आहे शुक्रवार लक्षात येते 9 सप्टेंबर 2022 चा कुठला असेल शुक्रवार फक्त हे लक्षात ठेवा 2000 पासून पुढे 2100 पर्यंत जर असेल ना बेरीज ऍज इट इज घ्यायची पण 1900 ते 2000 असेल तर एक्स्ट्रा एक त्याच्यामध्ये मिसळायचं हे दोन्ही याच्यामध्ये पाठ करून ठेवा बघा जर समजा पाठीमागचं असेल तर कशा पद्धतीने सोडवायचं म्हणजे काय 2000 च्या अलीकडचं असेल तर समजा याचा वार काढायचा आपल्याला 2 ऑगस्ट 1989 चा काढायचा बरोबर आपल्याला काय माहिती आहे जर 2000 च्या पाठीमागचं असेल तर एक मिसळायचं एक्स्ट्रा बरोबर आणि 2000 च्या पुढे असेल तर ऍज इट इज बेरीज घ्यायची 2 दिवसाचं किती आलं 2 ऑगस्ट ऑगस्टला किती आहे बघा ऑगस्टला 2 89 लीप किती आले 89/4 जो भाग बसतो तो घ्यायचा आपल्याला बरोबर 89/4 किती आलं 4 1 4 4 2 8 म्हणजे 22 × 88 एक्स्ट्रा का तर हे 2000 च्या पाठीमागचा आहे म्हणून 1 घेतला बेरीज केली किती आली 2 2 4 6 1 7 7 9 7 9 16 6 चाला 1 2 1 3 3 8 8 3 11 116 डिवाइडेड बाय 7
7 1 7, 4 आले तिकडे 6 झाले, बरोबर 46, 7 7 42, म्हणजे बाकी किती राहिली? 4 बाकी राहिली, बाकी 4 इथं, म्हणजे काय असेल? बुधवार असेल. म्हणून 2 ऑगस्ट 1989 वार कुठला? बुधवार. येते लक्षात? अशा पद्धतीने म्हणजे 2000च्या पासून पुढे असेल तर ऍज इट इज बेरीज घ्यायची, पण 2000च्या पाठीमागचं जर असेल तर एक्स्ट्रा 1 तुम्हाला ऍड करावं लागतं. येते लक्षात? अशा पद्धतीनं हे प्रश्न होते. त्याच्यामध्ये सगळे टाईप आपण आतापर्यंत कव्हर केले. क्विक मेथड आहे, जनरल मेथड आहे. फक्त एक आहे की त्याच्यामध्ये 30-31 बेरदा करायच्या भानगडीत नका पडू. एकदा जर तुम्हाला हे कन्सेप्ट कळाले तर याच्यावरचा प्रश्न कधीही चुकणार नाही. त्यामुळे प्रत्येक प्रश्न हा तुम्ही अचूक पद्धतीने आणि खूप कमी वेळात सोडवू शकाल. थोडंसं फक्त चिन्हाकडे लक्ष द्या, कशा पद्धतीने चिन्ह घेतले तेवढं लक्ष द्या. एकदा जर तुम्हाला चिन्ह कळाली आणि कशा पद्धतीनं प्लस घ्यायचं आणि कधी मायनस घ्यायचं हे जर एकदा लक्षात आलं, या चॅप्टरवरचा प्रत्येक प्रश्न तुम्हाला अचूकरित्या सोडवता येईल. येतंय लक्षात? पुढचा व्हिडिओ, पुढचे प्रश्न पुढच्या व्हिडिओ.